नाफेडच्या खरेदीचे आदेश हवेतच विरलेत. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा शासकीय खरेदी सुरू झाली नाहीये. साताऱ्यातील तापोळा आणि रत्नागिरी खेड तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचं सुमारे 90% काम पूर्ण झालंय. कोयना बॅकवॉटरवरती केबल आधारित पूल उभारला जातोय. सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी अचानकपणे तलावामध्ये उड्या मारल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांनी आंबे खरेदी केले. तसंच फळ विक्रेत्या महिलांशी संवाद साधला. यावेळी समस्याही त्यांच्या जाणून घेतल्या. वाढती महागाई, बाजारपेठेतील स्पर्धा याबाबत पटोलेंनी महिलांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक योगासन स्पर्धेमध्ये चिपळूणच्या तन्वी रेड्डीजनं सुवर्ण पदक मिळवलंय. गुजरात इथं झालेल्या योगासन स्पर्धेमध्ये 78हून अधिक देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तन्वीचं हे ऐतिहासिक यश चिपळूणमध्ये जल्लोषात साजरं करण्यात आलं. कराड शहापूरचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव काश्मीरमध्ये शहीद झाले. ते काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना हँड ग्रेनेडच्या स्फोटात वीरमरण आल्याची माहिती समजते. चिपळूणमधील 25 वर्षांपासूनच्या उड्डाणपुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीनं नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या रेल्वे फाटकमुक्त राज्याच्या घोषणेनंतर सुद्धा कळंबस्तेचा प्रश्न कायम आहे. अनुसूचित जातींचं आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी बीड ते मुंबई पायी लॉंग मार्च काढण्यात आला. अनुसूचित जाती एकता समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. जळगावात भुसावळमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार आणि संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. तसंच संशयित वाहनांची सुद्धा कसून तपासणी करण्यात आली. अकोल्यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये स्ट्रेचर अभावी रुग्णाला पाठीवर नेण्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच बेडवरती 2 रुग्णांवरती उपचार सुरू असल्याचं उघड झालं. मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील पाणी परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. उबाठा शिवसेनेनं माळशिरस तालुक्यातील लवंग इथं रस्ता रोको आंदोलन केलं. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचं सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 4,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 11,000 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा दर जीएसटीसह 1,51,410 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,45,000वरती 140 रुपयांवरती जाऊन पोहोचले. वाशिमच्या अहेरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम कर्मचाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावरती मॉर्निंग वॉकला गेलेले असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीवरती कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी आंदोलकांनी केली. पालघरच्या डहाणूतील लव जिहाद प्रकरणातल्या आरोपीला जामीन मंजूर झालाय. पालघर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीला गुजरातच्या भरूच इथून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. इंदापूरमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानावरती जाण्यासाठी कार्यकर्ते अंथुर्णे गावामध्ये जमले होते. धुळ्यामध्ये शिरपूरमध्ये महावितरण विरोधामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. वापर नसताना सुद्धा नागरिकांना हजारो रुपयांची आवाजावी वीज बिल येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. आमदार धनंजय मुंडेंनी मराठा भवनासाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटलाय. जिल्हाधिकारी निवेदन देत आमदार धनंजय मुंडेंवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. सेंट्रल वखार महामंडळाच्या जाचगाठींचा कांदा उत्पादकांना फटका बसला. नाफेडमध्ये कांदा खरेदी प्रतवारीवरून शेतकरी चांगले संतप्त झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथं आंबेडकरवादी संघटनांनी भव्य मोर्चा काढला होता. आरक्षण बचाव आणि वर्गीकरण हटावच्या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. खेडमधल्या जगबुडी नदीमध्ये 3 जण बुडाल्याची माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 युवकांचा बुडून मृत्यू झाला तर 4 मित्रांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं. शिर्डीमध्ये अन्न आणि औषध विभागानं कारवाई केली. पेढा प्रसादाच्या दुकानांसह उत्पादकांच्या फॅक्टरीवरती सुद्धा छापा टाकला. पेढा प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं धडक कारवाई केली आहे. एप्रिल 2025-26च्या कालावधीमध्ये 5,814 दोषी वाहनांवरती कारवाई करत तब्बल 3,33,00,000 रुपयांना दंड वसूल करण्यात आला. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 जणांवरती मंदिर प्रशासनानं दंडात्मक कारवाई केली आहे. मंदिर परिसरामध्ये थुंकताना आढळलेल्या या व्यक्तीकडून प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे एकूण 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.